आज मी बनवणार आहे तांदूळ आणि शाबू तांदळाची खीर। मित्रांनो, खीर हा पदार्थ सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटणारा पदार्थ आहे की नाही। तर आज मी इथे झटपट आणि चविष्ट अशी बनणारी तांदूळ आणि शाबू तांदळाची खीर। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला ड्रायफ्रुट्समध्ये फक्त 4 बदाम दिसले असतील, कारण इथे मी शेंगदाण्याचा यूज करणार आहे। इथे मी 4 बदाम घेतलेले, त्याला बारीक करून घेत आहे। वेलची ही आपल्या खीरीला आणखी चविष्ट बनवते। इथे मी वेलची सोलून त्याची पावडर करून घेणार आहे। इथे मी 1 वाटी तांदूळ भाजून घेत आहे। अगदी मी कोलम तांदळाचा वापर केलेला आहे। तुम्ही इथे हवं तर आंबे, मोहर, इंद्रायणी तांदळाचा वापर केल्याने खीरीला आणखी चविष्ट बनवते। आता मी त्याच भांड्यात तूप ओतून घेऊन त्यात शेंगदाणे भाजून घेत आहे। एक वाटी भिजवलेले शाबू तांदूळ तुपात भाजून घ्यायचा आहे। शाबू तांदूळ 4-5 तास भिजवलेले इनफ असतात। भाजून घेतलेले तांदूळ मिक्सरमध्ये ब्लेंड करून घेऊया। इथे तांदूळ आपल्याला बारीक पावडर न करता जाडसर ठेवायचे आहे। तुम्ही पाहू शकता, इथे मी तांदूळ जाडसरच ठेवलेले आहेत। भाजून घेतलेल्या तांदळाला पुन्हा एकदा शाबू तांदळासोबत अगदी 2 मिनिटे भाजून घ्यायचे। खीरीसाठी अर्धे लिटर दुधाचा वापर केलेला आहे। अर्धी वाटी साखर टाकून घेत आहे। तुम्ही तुमच्यानुसार साखर कमी जास्त करू शकतात। भाजून घेतलेले शेंगदाणे टाकून घेऊया, त्यासोबतच वेलची पावडर सुद्धा टाकूया। हे सगळे मिक्स केल्यावर अगदी चिमूटभर मीठ टाका आणि अगदी 10 ते 15 मिनिटं शिजून घ्या। इथे आपली खीर बनून तयार झालेली आहे। तर इथे मी खीरीला बारीक केलेल्या बदामाने गार्निश करून घेत आहे। तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा घरी ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये कळवा। आवडली असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। नायशू, खीर खाऊन बघ। अदूला भरव। अदू, खीर कशी झाली आहे?